शिक्षण महर्षी तथा शिवसेना पक्षाचे भिवंडी तालुका प्रमुख करसन धोंडू ठाकरे यांचा वाढदिवस भिवंडी रांजनोली बायपास येथील जनसंपर्क कार्यालय येथे फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला। भिवंडी तालुक्यात शिक्षण, समाजसेवा आणि लोकहिताच्या कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे शिक्षण क्षेत्रातील शिक्षण महर्षी करसन धोंडू ठाकरे समाजातील वंचित, ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचावी या उदात्त हेतूने त्यांनी अनेक वर्षांपासून अविरत कार्य केले आहे। श्रीमती धाकलूबाई धोंडू ठाकरे सामाजिक व शैक्षणिक संस्था यांच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले महेंद्र लक्ष्मण म्हात्रे व्यावसायिक महाविद्यालय मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त, कैलासवासी धोंडू नाऊ ठाकरे ज्युनियर कॉलेज व के.आर. मालदे इंग्लिश स्कूल ठाकूरपाडा या संस्था हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे केंद्र बनले आहेत। गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्याचे कार्य या संस्थांमार्फत सातत्याने होत आहे। सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय आहे। गरजू विद्यार्थ्यांना मदत, सामाजिक उपक्रम, आरोग्यविषयक जनजागृती, विविध समाजोपयोगी कार्यक्रम आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे। समाजातील प्रत्येक घटकाला आपलेसे करण्याची त्यांची वृत्ती त्यांना जनमानसात विशेष स्थान मिळवून देते। राजकीय क्षेत्रात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी तालुका प्रमुख म्हणून त्यांनी संघटन बांधणीसाठी मोलाचे योगदान दिले आहे। कार्यकर्त्यांशी असलेला स्नेह, जनतेच्या प्रश्नांसाठी असलेली तळमळ आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे ते एक लोकप्रिय व सर्वमान्य नेतृत्व म्हणून ओळखले जातात। विशेष बाब म्हणजे ते शिवसेना पक्षाशी निगडित असले तरी सर्व राजकीय पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी त्यांचे अतिशय स्नेहपूर्ण संबंध आहेत। राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक हितासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची कार्यपद्धती सर्वांच्या आदरास पात्र ठरली आहे। त्यामुळेच विविध विचारधारांच्या व्यक्तींमध्येही त्यांच्याबद्दल विशेष आत्मीयता आणि सन्मानाची भावना आहे। साधेपणा, दूरदृष्टी, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षण क्षेत्रातील समर्पित कार्य यामुळे करसन धोंडू ठाकरे हे भिवंडी तालुक्याच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात। या वाढदिवसाप्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक बाळाराम चौधरी, सुजित तात्या पाटील, जगन पाटील, सरपंच महेंद्र पाटील, नगरसेवक रोहित चौधरी, पंकज गायकवाड, गुंदवलीचे माजी उपसरपंच सुमित सुरेश म्हात्रे, मनोज गगे, मोहन वल्लार, अरुण पाटील, गजेंद्र गुलवी, इम्रान शेख आदी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, समाजसेवक, उद्योगपती, मित्रमंडळी, सहपरिवार, पंचक्रोशीतील ज्येष्ठ प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होऊन शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तून देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। तालुका प्रमुख आणि शिक्षण महर्षी श्री करसन ठाकरे साहेबांचा आज वाढदिवस आहे। मी यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि असे नेते, असे लोक आपल्या भिवंडीसाठी, भिवंडीला लाभलेत आणि भिवंडीच्या विकासासाठी ते काय करतायत, लोकांसाठी काय करतायत आणि निष्ठा सोडली नाही, हे महत्त्वाचं आहे। आणि त्या संदर्भात त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि असेच लोकांनी त्यांची मदत करावी आणि ते असंच पुढे भिवंडीला न्यावा अशी मी शुभेच्छा पण देतो। करसन भाऊ ठाकरे हे आपल्या भिवंडी तालुक्याला आणि ठाणे जिल्ह्याला इन्स्पिरेशन असलेले व्यक्ती, प्रतिकूल परिस्थितीमधून निघून आज व्यावसायिक क्षेत्रामध्ये कशी प्रगती करता येते आणि समाजाला काहीतरी देणं लागतं म्हणून राजकारणात आले। त्यांचे काही राजकारणात येऊन काहीतरी कमवण्यासाठी ते राजकारणात आले नाही ना, स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी आले नाही। पहिल्यांदा त्यांनी प्रतिकूल परिस्थिती मात करून स्वतःचं बिझनेस स्टॅब्लिश केलं। बिझनेस केल्यानंतर त्यांनी लोकांना काहीतरी देणं लागतं म्हणून शाळेची स्थापना केली, कॉलेज उभारलं आणि त्याच्यानंतर राजकारणात आले की माझ्या वार्डातील, माझ्या एरियातील, माझ्या ठाणे जिल्ह्यातील माझा जो समाज आहे त्याला काहीतरी माझं देणं लागतं आणि त्याच्यासाठी आज प्रतिकूल परिस्थितीतून करसन भाऊ जे आज झालेले आहेत
तर या पूर्ण ठाणे जिल्ह्याला इन्स्पिरेशन आहे. आणि आमच्या आगरी समाजाचा एक आरसा आहे का असा सुद्धा वर्ग आहे का जो समाजाला काहीतरी देणं लागतं म्हणून आज ते समाजासाठी झटत आहेत. आज त्यांना शिक्षण महर्षी पदवी समाजाने दिलेली आहे, त्यांना डॉक्टरेट पदवी सुद्धा समाजाने दिलेली आहे. तर अशी व्यक्ती जर समाजाला घडवण्यासाठी काम करत असेल, येत्या काळात त्यांना सुद्धा या आमच्या पंचकृषीत कोणत्या तरी मोठ्या पदावर बसवण्याची इच्छा आमची सुद्धा आहे. आणि वेळ लवकरच येईल, अशा चांगल्या लोकांचंच राजकारण व्यक्तिमत्व चांगलं होईल आणि या ठाणे जिल्ह्याला एक नवीन नेता उभारीचा मिळणार आहे, हे मी तुमच्या न्यूज चॅनलद्वारे सांगतो. हे चांगले सूत्र म्हणजे आमचे बालाराम म्हात्रे साहेब जे आज खासदार झालेले आहेत आमच्या इंडिया आघाडीचे, त्याची सगळी सूत्रे याच ऑफिसमधून आणली. आम्ही सर्वांनी जेवढे जे पक्ष होते आमचे महाविकास आघाडीचे याच ऑफिसमधून आम्ही कार्य केलं आणि महाविकास आघाडीचा खासदार निवडून आणले. पण येत्या काळात आम्हाला नवीन आमदार सुद्धा मिळेल, कारण ज्या पक्षात ते आहेत, ज्यांनी संघर्षशील ज्या बाळासाहेब ठाकरेंनी या महाराष्ट्राला घडवण्यासाठी काम केलं, त्या बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेवरती आज उद्धवजींच्या सोबत ते आहेत. येत्या काळात त्यांचं जे भविष्य आहे ते अतिशय उज्ज्वल आहे. नाही, येत्या काळात ते आमदार सुद्धा बनतील हे मी तुमच्या न्यूज चॅनलद्वारे सांगतो. कारण आई वडिलांची पुण्याई असते, आई वडिलांचं नाव जो व्यक्ती उंचावरती नेत असतो आणि आज कुठेतरी समाजातील प्रत्येक मुलाला शिक्षणाच्या जोरावरती उभं करण्याचं काम करणारी व्यक्ती जर असेल तर ती आमच्या ठाणे जिल्ह्यात करसन ठाकरे साहेब आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. आमची इच्छा आहे की येत्या काळात त्यांनी आमदार सुद्धा बनावं.